वैशाली कुठे आहे तू? कुठे मी नाही ढकललं तुला, तूच पकडते. हा बघ, इकडून ये, इकडून समोरून ये. नाही कळत नाही. आता तो होमवर्क करणंच आहे तुला जास्त. बघ वरती बघ ना, आता चालली खाली बघत. हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर बघा, 2-3 दिवस झाले मी एक व्हिडिओ टाकलेला, 4-5 मिनिटाचा असेल तो व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये खरंच मला त्या बिझनेसबद्दल माहिती देता गेली नाही. काय बिझनेस होता, काय होता. तर काही ताया बोलत होत्या की अगं तू माहिती का बरं दिली नाही थोडीशी. तर त्याला मी आता थोडक्यात माहिती सांगते त्याच्याबद्दल. तर बघा त्या दिवशी शनिवार होता आणि अचानक भेटलेली ती माझी मैत्रीण मला. तर खूप आम्ही लहानपणी सोबत राहिलेलो, एकाच माहेरच्या असून खूप अवघड असतं लग्न झाल्यावरती, खरंच भेटी होत नाही. तर खूप दिवसांनी आमची, म्हणजे खूप वर्षांनी आमची भेट झाली. दिवसांनी नाही म्हणल्या जाणार, खूप वर्षांनी भेट झाली. तर तिने मला बघितलं अचानक. मी तनूला घेऊन चालले होते शाळेत. तर आम्ही क्लासमेट पण आहे आणि राहायला पण शेजारीच होतो. तर खूप छान वाटलं तिच्या संग बोलून. लहानपणच्या सगळ्या आठवणी काढल्या आम्ही आणि बोललो. खूप हसायला पण येत होतं. आणि मग नंबर घेतला. नंबर पहिला होता माझ्याकडे, पण नंबर माझा मोबाईल चेंज झाला, त्याच्यामुळं सिम बदलला, त्याच्यामुळं नंबर पण गेला तिचा, डिलीट झाला माझ्याकडून. तर त्याच्यामुळं मी मग तिने नंबर दिला. मी तिला कॉल केला तर बोलत होती की आम्ही असं जॉब करतो किंवा बिझनेस करतो हे बघ. तर मी बोलले बरं ठीक आहे, ये मग तू. तर ती आली घरी आणि मग खूप छान माहिती सांगली तिच्या मिस्टरांनी. तर खूप सारं असं नॉलेज पण दिलं. तर छान आहे, करण्यासारखं आहे. तर मला आवडलेला, पण त्यांना नाही आवडला. तर आवडला म्हणजे वेळच नसतो त्यांना, सुट्टी नसते आणि त्या कामासाठी वेळ लागतो. ते लोक, म्हणजे त्यांचे साहेब लोक बिलकुल बी सुट्ट्या देत नाही आणि खरंच त्यांना वेळ नाही आहे, त्याच्यामुळं नाही जमत आमचं. तर सांगते मी आता काय आहे तो बिझनेस. तर बघा, ती एक कंपनी आहे आणि खूप मोठी कंपनी आहे. मला तिचं नाव आता माहिती नाही आहे, मी तिला विचारलं पण नाही आणि ती बोलली पण असेल तर माझ्या लक्षात नाही. पण खूप मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये खूप सारे असे वस्तू आहे, भांडे, कपडे, खूप सारे असे प्रॉडक्ट आहे. आणि आपल्याला जे लागलं ते आपण घ्यायचं, शॉपिंग करायची. आपल्याला जे आवडलं त्याची आपण शॉपिंग करायची, कमीत कमी 15,000पर्यंत. आणि एकदाच करायची, नंतर करायची गरज नाही आहे. तर शॉपिंग केली की मग आपली ID बनून जाती आणि मग तसं आपण पण नॉलेज द्यायचं दुसऱ्यांना आणि त्या प्रॉडक्टबद्दल माहिती सांगायची. खूप छान प्रॉडक्ट आहे. मुलांचे खूप छान छान पुस्तके आहे. आपल्याला जे घ्यायचं आपण ते आहे. कपडे आहे, भांडे आहे, म्हणजे आपल्याला जे लागेल ते आहे, सगळं आहे. भरपूर असे प्रॉडक्ट, वस्तू खूप सारे आहे. तर ती बोलली बघ कर, छान आहे. तर मी बोलले हो बघू. आणि तर मिस्टरांना विचारलं तर ते नाही बोलत आहे, त्याच्यामुळं आमचं निर्णय बदलला. तर
ज्यांना कोणाला असा बिझनेस टाकायचा असेल, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. आणि 6 महिने मेहनत असते सुरुवातीला आणि ते एक नेटवर्किंगचं काम आहे. लोक जुळवत जाणे असं ते काम आहे. तर आपण मोबाईलवरती पण लोकांना नॉलेज देऊ शकतो, त्या प्रॉडक्टबद्दल माहिती सांगू शकतो आणि त्यांच्या घरी पण जाऊ शकतो. तर असे लोक आपल्याला जुळवावं लागतात. तर ते एक नेटवर्किंगचं काम आहे. तर बघा, ज्यांना कोणाला आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला मग छोटासा व्हिडिओ बनवला मी. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.